हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 37, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना पाहिले की खरं तर आपला आत्मा शुद्ध सत्वगुणामध्ये असतो, परंतु भौतिक जगात त्याच्यावर रजोगुणाचा आणि तमोगुणाचा प्रभाव होतो आणि त्यामुळे तो दूषित होतो. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे दुधामध्ये थोडंसं जरी दही टाकलं तर ते पूर्ण दूध दह्यामध्ये रूपांतरित होतं, किंवा त्या दुधामध्ये थोडंसं लिंबू पिलं तर ते पूर्ण दूध फाटतं, नासतं. त्याचप्रमाणे आत्मा मूलतः शुद्धच असतो, परंतु तो या भौतिक जगातील रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावामुळे काम आणि क्रोधामध्ये फसतो आणि मग आत्म्याची इच्छा नसली तरीही त्याच्या हातून पाप घडते. म्हणजे प्रेक्षक हो, सर्व दुःखांचं मूळ कारण काय असेल तर ती आहे इच्छा, कामेच्छा. परंतु इच्छा ही जीवाबरोबरच असते, ती वेगळी होऊच शकत नाही. जीव हा शाश्वत आहे आणि जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या त्याच्या इच्छाही शाश्वत आहेत. म्हणून मनुष्य इच्छा करणे थांबवू शकत नाही आणि मग मनुष्य त्याची हीच इच्छाशक्ती स्वतःच्याच इंद्रियांचे तृप्ती करण्यामध्ये जेव्हा लावतो तेव्हा मात्र ती समस्या होते. जीवांकरिता भौतिक आसक्ती, कामेच्छा या निश्चितच समस्या आहेत. या आत्म्याला जडलेल्या व्याधीप्रमाणे असतात. उदाहरणार्थ, त्वचारोगी मनुष्य सर्व स्थानी खाजवून केवळ क्षणिक सुख प्राप्त करू शकतो. खाजविले नाही तर असह्य पीडा होणार आणि खाजविल्यानंतर काही क्षणासाठी सुखाची पुसटशी संवेदना प्राप्त होऊनही त्याने कंड वाढतो आणि पुढे असे असह्य क्लेश उत्पन्न होतात. अशा असतात भौतिक कामेच्छा. त्या आपल्याला शाश्वत आनंद देऊच शकत नाही. खरे सुख हे रोगट त्वचेला खाजून नव्हे तर त्या रोगातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते. जीवनात त्याचप्रमाणे आपल्याला अनेक भ्रामक वासना पछाडत असतात. अविचारी वागून ते अवैध स्त्री संबंध, मांसाहार, जुगार, नशापान या खाजविण्याच्या व्यर्थ प्रक्रियांनी म्हणजेच भौतिक कामेच्छांनी इंद्रियांना संतुष्ट करू पाहतात. परिणामी मनुष्याच्या पदरी अधिकच क्लेश पडतात. प्रेक्षक हो, खरे सुख म्हणजे भौतिक वासनेची खरूच मुळापासून नाहीशी करणे होय. भौतिक वासना म्हणजे आत्म्याला जडलेला रोग आहे. त्यावर निदान करून त्याला सवय नष्ट करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, वैद्याची आवश्यकता आहे. याच न्यायाने कृष्ण भावनेतील प्रगतावस्थेत आपल्या भौतिक कामेच्छांकडे लक्ष न देता प्रेम आणि भक्तिपूर्वक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ध्यान करणे योग्य आहे. कारण भगवान श्रीकृष्णच पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि आपण त्यांचे अंश असल्यामुळे आपल्यालाही त्यांनी आंशिक स्वतंत्रता दिलेली आहे, इच्छा करण्याची शक्ती दिलेली आहे. परंतु आपण त्या इच्छाशक्तीचा दुरुपयोग करता कामा नये. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला त्याची आई शाळेत गेल्यावर दुपारी काहीतरी खाण्यासाठी 50 रुपये देते आणि तो मुलगा त्या पैशाने काही खाण्याऐवजी दारू पित असेल किंवा सिगारेट ओढत असेल तर ते समजल्यावर त्याची आई त्याला पुन्हा पैसे देणे बंद करते. कारण आईने त्याला पैसे देऊन काहीतरी खाण्याचे स्वातंत्र्य दिले होते, परंतु त्याने त्याचा गैरवापर केला. प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला इच्छाशक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. जर आपण स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्याची इच्छा केली आणि भगवंतांकडे दुर्लक्ष केले तर तो त्या इच्छाशक्तीचा दुरुपयोग ठरतो आणि मग आपण पुन्हा पुन्हा या भौतिक जगात खितपत पडतो. म्हणून आपण आपल्या भौतिक कामेच्छांना भगवंतांकडे वळविणेच योग्य आहे. म्हणजे इच्छा करणे न सोडता आपण आपल्या इच्छेचा विषय मात्र बदलू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने स्वगृही भगवत धामात परत जाण्याची इच्छा केली पाहिजे आणि मग आपोआपच भौतिक लाभ, मान सन्मान, प्रतिष्ठा यांच्या इच्छा आपली भक्ती जितकी विकसित होत जाते त्या मात्रेत नष्ट होत जातात. कारण प्रेक्षक हो, सेवा करणे हा जीवांचा स्वभाव धर्म आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा अशा सेवाभावाशी संबंधित असतात. राज्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यापासून
तर रस्त्यावरील भिकाऱ्यापर्यंत सर्वजण इतरांची कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने सेवा करीत असतात. अगदी इतर कोणाची सेवा नाही केली तरी स्वतःच्या इंद्रियांची सेवा करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु हा भगवंतांनी दिलेल्या इच्छाशक्तीचा दुरुपयोग आहे. यातून बाहेर पडण्याकरिता सेवाभावाची पूर्णता प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःच्या इंद्रियांची, जड पदार्थांची सेवा करण्याच्या इच्छेचे केवळ चैतन्याची, परमेश्वराची सेवा करण्याच्या इच्छेमध्ये रूपांतर करणे होय. आपली इच्छाशक्ती आत्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेमध्ये परावर्तित करणे होय. म्हणजेच आपल्या इच्छा भगवंतांकडे वळवणे होय. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या सेवेसाठी, त्यांच्याच प्रसन्नतेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवल्यास कामेच्छांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते आणि जीव या ज्ञानाच्या प्राप्तीने शाश्वत ज्ञानाने पूर्ण आणि आनंदाने ओतप्रोत असलेल्या भगवत धामात पुन्हा निवास करू शकतो. हे झाले काम विकाराबद्दल. पण क्रोधाचं काय? कारण या भौतिक जगात शुद्ध जीव जेव्हा रजोगुणाने प्रभावित होतो तेव्हा काम उत्पन्न होतो. तसेच तो जेव्हा तमोगुणाने प्रभावित होतो ना तेव्हा क्रोध उत्पन्न होतो. अशा प्रकारे रजोगुणातून तमोगुणामध्ये तो पतित होतो. आपले हे भौतिक पतन टाळण्यासाठी आपण जरी रजोगुणाच्या किंवा तमोगुणाच्या संपर्कात प्रभावित झालेलो असलो तरी आपण स्वतःला जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधींद्वारे, आध्यात्मिक आसक्तींद्वारे सत्वगुणाकडे प्रगत केले पाहिजे. तेव्हा कुठे आपण कृष्णप्रेम प्राप्त करण्यास पात्र होतो. म्हणजे आपण आपल्या क्रोधालाही भगवंतांच्या सेवेत लावणं अपेक्षित आहे. प्रेक्षक हो, तुम्ही म्हणाल की आपण आपल्या क्रोधाला, जो आपलेही नुकसानच करतो, त्या क्रोधाला भगवंतांच्या सेवेत लावणं कसं शक्य आहे? तर शक्य आहे. उदाहरणार्थ, भगवान श्रीरामांचा अनन्य सेवक हनुमान यांनी अशोक वाटिका, जेथे सीतामाई होत्या आणि जेथे श्रीरामांचे भक्त बिभीषण राहत होते, ते स्थान सोडून रावणाच्या सुवर्णलंकेला जाळून भस्मसात करून त्यांचा क्रोध प्रदर्शित केला. परंतु असे केल्याने ते भगवंतांचे महान भक्तच बनले. त्याचप्रमाणे अर्जुनानेही भगवद्गीता ऐकल्यानंतर भगवंतांच्या संतुष्टीसाठी क्रोधाविष्ट होऊन युद्ध केले. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाने कर्ण आणि इतरही अनेक मोठमोठे सेनापतींचा वध केला. त्या कुरुक्षेत्रातील लढाईनंतर द्रौपदीची 5ही मुले मारणाऱ्या अश्वत्थामालाही त्याने शासन केले. कुरुक्षेत्रातील रंगणावर त्याची अद्भुत पराक्रमाची कृत्ये महाभारतात अतिशय विस्तृतपणे सांगितलेली आहेत. अशा प्रकारे कोणी भगवंतांची किंवा भगवंतांच्या भक्तांची निंदा करणार असेल तर तेथे आपण आपला क्रोध प्रदर्शित करून भगवंतांची सेवा करू शकतो आणि आपल्या क्रोधालाही आध्यात्मिक बनवू शकतो. मग तो क्रोध आपला शत्रू न राहता मित्र होतो. अशा प्रकारे प्रत्येकच गोष्ट जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावतो तेव्हा ती दिव्य होते. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या काम आणि क्रोधालाही भगवंतांच्या सेवेत उपयोगात आणले पाहिजे आणि आपल्या आत्म्याच्या शुद्ध सात्विक स्तरामध्ये स्थित राहिले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. क्रोधाचा उपयोग असुरांना दंड देण्यासाठी करूयात. आपली इच्छाशक्ती आत्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेमध्ये परावर्तित करून भगवत धाम गाठूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.